नमस्कार, मी संगीता किचनमध्ये आपले मनापासून खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत नारळी पौर्णिमा विशेष ओल्या नारळाच्या करंज्या. अगदी कमी साहित्यामध्ये आणि झटपट तयार होणारी अशी ही रेसिपी आहे. चला तर मग वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी एक बाउल घेतलेला आहे. त्यामध्ये 1 वाटी एवढा बारीक रवा घेतलेला आहे. त्याच वाटीच्या प्रमाणामध्ये 1 वाटी मैदा किंवा तुम्ही गव्हाचं पीठ घेतलं तरीही चालेल. चवीनुसार थोडंसं मीठ घालूया. त्यानंतर यामध्ये 2 चमचे एवढं तूप घेऊया आणि हे तूप आपण कडकडीत गरम करण्यासाठी गॅसवर ठेवूया. तूप चांगलं कडकडीत गरम झालं की गॅस बंद करूया. अशा पद्धतीने आपलं तूप अगदी कडकडीत गरम झालं की हे तूप आपण रवा आणि मैदा किंवा गव्हाच्या पिठावर घालून घेऊया आणि चमच्याच्या मदतीने छान मिक्स करून घेऊया. गरम असल्यामुळे चमच्याच्या मदतीने मिक्स करून घ्यायचं. जोपर्यंत तूप गरम आहे तोपर्यंत चमच्याने मिक्स करूया आणि तूप थोडंसं थंड झाल्यानंतर आता आपण हाताने हे सगळं मिश्रण छान मिक्स करून घेऊया. तूप, गव्हाचं पीठ किंवा मैदा आणि रवा एकसारखा छान मिक्स करून त्याचा अशा पद्धतीने एक लाडू झाला पाहिजे किंवा अशा पद्धतीने एक मूठ तयार झाली पाहिजे की ती सहज अगदी विरघळली जाईल. त्यानंतर यामध्ये आपण अर्धी वाटी एवढं पाणी घेऊया आणि याचा सॉफ्ट असा पीठ भिजवून घेऊया. हे पीठ भिजवताना अगदी कडक नाही भिजवायचं, थोडंसं सैलसरच पीठ भिजवायचं, कारण काही वेळानंतर रवा हा फुलला जातो आणि आपलं पीठ जास्त घट्ट होण्याची शक्यता असते. त्यामुळे थोडंसं मऊ असं पीठ आपल्याला हे भिजवून घ्यायचं आहे. इथं हे पीठ भिजवण्यासाठी मला अर्धी वाटी मी एवढं पाणी घेतलेलं आहे. तर अर्धी वाटी एवढंच पाणी आपल्याला हे पीठ भिजवण्यासाठी लागलेलं आहे. आता हे पीठ आपण भिजवून बाजूला ठेवूया. तोपर्यंत सारण तयार करून घेऊया. गॅसवर मी कढई ठेवलेली आहे. त्यामध्ये 1 चमचा एवढं तूप घातलं. तूप छान गरम झालं की यामध्ये 1 चमचा एवढी खसखस घालूया आणि तुपामध्ये खसखशीला छान परतून घेऊया. खसखस छान तुपामध्ये अर्धा मिनिटभर छान परतून घेतल्यानंतर यामध्ये आपण आता ओल्या नारळाचा चव किंवा ओलं नारळ किसून घेतलेली 1 वाटीभर असं ओलं नारळ घेऊया. आता हे ओलं नारळ म्हणजे मी 1 नारळ किसून घेतलेला आहे. आता हे ओलं नारळ आपल्याला छान तुपामध्ये परतून घ्यायचं आहे किंवा यामधील जे मॉइश्चर आहे ते पूर्णपणे गेलं पाहिजे. अशा पद्धतीने आपल्याला हे नारळ परतून घ्यायचं आहे. ओलं नारळ असल्यामुळे परतून घेण्यासाठी आपल्याला थोडा जास्त वेळ लागेल. मंद आचेवर आपल्याला सतत हलवत हे ओलं नारळ छान परतून घ्यायचं आहे. नारळ आपल्याला किंवा खोबरं आपल्याला हे पूर्ण कोरडं होईपर्यंत परतून घ्यायचं आहे, जेणेकरून आपली करंजी ओली होणार नाही. त्यामुळे सतत कमी गॅसवर हलवत आपल्याला हे मिश्रण कोरडं होऊन द्यायचं आहे. कुठेही गॅसची फ्लेम वाढवायची नाही, जेणेकरून आपलं हे मिश्रण करपणार नाही. आता यामध्ये आपण अर्धी वाटी एवढाच गूळ घातलेला आहे. अगदी कमी गूळ घातलेला आहे. गूळ आणि खोबरं छानपैकी मिक्स करून घ्यायचं. मंद आचेवर गूळ छान परतून घ्यायचा. हे सगळं मिश्रण आता थोडंसं ओलसर होईल पुन्हा, परंतु एकसारखं सतत हलवत आपल्याला हे मिश्रण परतून घ्यायचं आहे.
ओलं नारळ आणि गूळ आपल्याला तुपामध्ये आणि खसखशीमध्ये छान परतून घ्यायचं आहे आणि यातील पूर्णपणे ओलसरपणा निघून जाईल इथपर्यंत आपल्याला हे छान परतून घ्यायचं आहे. सतत हलवत कमी गॅसवर आपल्याला हे ओलं नारळ आणि गूळ छान परतून घ्यायचं आहे. गूळ आणि नारळ परतून घेण्यासाठी आपल्याला किंवा यातील ओलसरपणा घालवण्यासाठी आपल्याला 5 ते 10 मिनिट लागले. यानंतर इथे मी काही ड्रायफ्रूट्स ॲड केले आहेत. त्यात चारोळे, काजू आणि बदामाचे काप हे घातलेले आहेत आणि आता आपण पुन्हा हे सगळं मिक्स करून घेणार आहोत. अशा पद्धतीने आपल्याला हे सर्व मिश्रण परतून घेण्यासाठी 15 ते 20 मिनिट लागलेले आहेत आणि यातील तुम्ही पाहू शकता की यातील ओलसरपणा पूर्णपणे गेलेला आहे. आपलं मिश्रण अगदी कोरडं झालेलं आहे. अशा पद्धतीनेच आपल्याला हे कोरडं मिश्रण तयार करायचं आहे. आता इथे या मिश्रणामध्ये आपण 3 ते 4 पेढे घालूया. माझ्याकडे मावा नसल्यामुळे पेढे होते तर मी इथे पेढे घातले. तर तुम्हीही पेढ्यांऐवजी मावा किंवा मिल्क पावडर 2 चमचे घातली तरीही चालेल. इथे आपण 3 ते 4 पेढे घातल्यामुळेच मी गुळाचं प्रमाण अगदी कमी घेतलेलं आहे. इथे आपण पेढे घेतले त्यामध्येही साखर किंवा गोडवा असतो त्यामुळे आपण गुळाचं प्रमाण कमी घेतलं आहे. पण जर समजा तुम्ही मावा किंवा मिल्क पावडर घातली तर त्याऐवजी तुम्हाला 1 वाटी एवढा गूळ घालणे आवश्यक आहे. आता हे मिश्रण आपल्याला पुन्हा सतत हलवत 5 मिनिट तरी परतून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपलं मिश्रण छान एकजीव मिक्स करून घेतल्यामुळे करंज्या ह्या जास्त काळ टिकतात. ह्या करंज्या आपण जर एकदा करून ठेवले हे मिश्रण किंवा करंज्या तर महिनाभर आपल्या करंज्या सहज टिकतात. त्यामुळे हे मिश्रण छान परतून घ्यायचं. यातील ओलसरपणा अजिबात राहिला नाही पाहिजे. अगदी परफेक्ट असं हे आपलं मिश्रण तयार झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता. आता आपण इथे गॅस बंद करूया आणि हे मिश्रण सतत हलवत 1 मिनिटभर त्याला परतून घेऊया जेणेकरून कढई गरम असल्यामुळे कढईला खाली लागणार नाही. अशा पद्धतीने हे मिश्रण छान मिक्स करून घ्यायचं आणि थंड होण्यासाठी बाजूला ठेवूया. अगदी कोरडं असं आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता. आता थंड झाल्यानंतर यामध्ये आपण जायफळ थोडंसं किसून घालूया. तसेच वेलची पावडर घालूया आणि हे मिश्रण पुन्हा चांगलं मिक्स करून घेऊया आणि थंड होऊन देऊया. मिश्रण पूर्णपणे थंड झाल्यानंतर आता आपण करंज्या करायला घेऊया. इथं आपलं पीठही छान भिजलेलं आहे तर पुन्हा आपण त्याला 1 मिनिटभर छान मळून घेऊया आणि त्याचे छोटे छोटेसे गोळे करून एक पुरी लाटून जरी तुम्ही करंज्या तयार केल्या तरीही चालेल. पण आज मी झटपट तयार होणारी करंज्या किंवा कशा पद्धतीने आपण पटकन करंज्या तयार करू शकतो यासाठी इथे मी एक मोठा चपातीचा किंवा पिठाचा गोळा घेतलेला आहे आणि त्याला आता आपण लाटून घेऊया. अगदी पातळ आपल्याला ही पिठाची चपाती लाटून घ्यायची आहे. जेवढी पातळ आपण लाटू तेवढी आपली करंजी छान होणार आहे. अशा पद्धतीने आपली पातळ अशी चपाती लाटून तयार झालेली आहे. तुम्ही पाहू शकता की अगदी पातळ आपण चपाती लाटून घेतली. अशा पद्धतीने एखाद्या वाटीच्या किंवा भांड्याच्या मदतीने आपण एकसारख्या पुऱ्या तयार करून घेणार आहोत. अशा पद्धतीने जर आपण पातळ चपाती लाटून घेतली तर एका वेळेला करंज्या तयार होण्यासाठी 6 ते 7 पुऱ्या आपल्या तयार होतात. त्यासाठी आपला वेळही वाचतो आणि अशा पद्धतीने आपल्या एकसारख्या करंज्याही तयार होतात.
ज्या दिसायलाही अगदी छान दिसतात. या करंजीसाठी तयार केलेल्या पुऱ्या आपण एका ताटामध्ये किंवा डिशमध्ये काढून घेऊया. आणि अशाच पद्धतीने जर समजा आपण एका चपातीचा एक गोळा घेतला आणि त्यापासूनही अशी पातळ आपण पुरी लाटली तर याही पद्धतीने आपण करंज्या तयार करू शकतो. करंजी तयार करण्यासाठी यामध्ये आपण सारण घालूया आणि करंजीच्या पारीला आपण बंद करून घेऊया. जर आपली ही करंजीची पारी जर जास्त कोरडी किंवा मोकळी असेल तर त्याला थोडंसं पाण्याचा किंवा दुधाचा हात लावूनही आपण ही बंद करू शकतो. आणि दाखवल्याप्रमाणे आपली करंजी छान तयार झालेली आहे. अशाही एकसारख्या करंज्या केल्या तरीही छान दिसतील. आता आपण चिरण्याच्या किंवा जे फिरकीचा चमचा असतो त्याच्या मदतीनेही याला आकार देऊ शकतो. तुम्ही पाहू शकता की छान अशी आपली करंजी तयार झालेली आहे. आणि आता राहिलेल्या पुऱ्या किंवा पाऱ्याही आपण सगळ्या तयार करून घेतलेल्या आहे. आता यामध्ये आपण सारण भरून सगळ्या करंज्या तयार करून घेऊया. दाखवल्याप्रमाणे आपण या करंज्या तयार करून घेऊया. यामध्ये बसेल एवढं आपण सारण भरूया आणि पारीला बंद करून घेऊया. आपल्याला ही पारी चांगल्या पद्धतीने बंद करून घ्यायची आहे. कारण हे सगळं विरघळू शकतं आणि तेल खराब होतं. अशा पद्धतीने याला आपण मुरड घालून घेऊया. तुम्ही पाहू शकता की मुरड घालणं ही अगदी सोपं आहे. दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने मुरड घालून तुम्ही करंज्या तयार करा. अशा पद्धतीने झटपट अशी आपली करंजी तयार झालेली आहे. तर आता आपण राहिलेल्या करंज्याही याच पद्धतीने तयार करून घेऊया. पारंपरिक पद्धतीने करंज्या तयार करण्याच्या पद्धतीमध्ये मुरड घालूनच करंज्या तयार केल्या जातात. आणि अशा पद्धतीने या करंज्या झटपट तयार होतात. कोणताही सण असो, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, गौरी गणपती किंवा दिवाळी, या कोणत्याही सणामध्ये तुम्ही अशा पद्धतीने झटपट तयार होणाऱ्या नारळाच्या किंवा ओल्या नारळाच्या करंज्या तुम्ही सहज करू शकता. अशा पद्धतीने आपण काही करंज्या तयार करून घेतलेल्या आहे. इथे मी तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं. तर तेल अगदी मंद म्हणजे अगदी कडकडीत गरम न करता मंद आचेवर आपल्याला या करंज्या तळून घ्यायच्या आहे. कुठेही गॅसची फ्लेम वाढवायची नाही. अगदी कमी गॅसवर 15 ते 20 मिनिट आपल्याला या करंज्या तळून घ्यायच्या आहे. अशा पद्धतीने करंज्या तळल्यामुळे या करंज्या आपल्या दीर्घकाळ टिकतात. म्हणजे महिनाभरही या करंज्या सहज टिकतात. मंद आचेवर आणि अगदी कडकडीत तेल गरम न केल्यामुळे आपल्या करंज्याच्या वरच्या आवरणाला अजिबात फोड येत नाहीत. अगदी छान प्लेन अशा आपल्या करंज्या तयार होतात. तर ही एक टीप आहे की करंज्या करताना तेल अगदीच कडकडीत गरम न करता मंद आचेवर आपल्याला या करंज्या तळून घ्यायच्या आहे. जेणेकरून आपल्या करंज्यांचं वरचं आवरणाला अजिबात असे फोड येत नाहीत आणि आपल्या करंज्या छान अशा तयार होतात. तुम्ही पाहू शकता की आपल्या करंज्या किती छान तयार झालेल्या आहेत. चला तर मग येणाऱ्या सणासुदीला तुम्हीही अशाच पद्धतीने ओल्या नारळाच्या करंज्या नक्की तयार करून पहा. आणि अशा चमचमीत आणि नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी संगीता किचनला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आणि हो, कमेंटही करा.
व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.